जीव खाणे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे विठाल 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 महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पर
ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाथलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाली विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ जाळूनी संसार बैसलो अंगणी या उक्तीप्रमाणे आपल्या संसाराची राख रांगोळी करून आपलं अखंड आयुष्य ज्यांनी या परमेश्वराच्या सेवेमध्ये आणि देवाच्या नामस्मरणामध्ये व्यतीत केलं असे तुकोबाराय यांच्या 6 चरणाचा आणि सर्वांचा परिचित असलेला व त्याचबरोबर मनुष्याला गृहस्थाश्रमामध्ये पूर्ण करायसाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं वर्णन करणारा अभंग आहे करण्यापूर्वी देवयाचा असलेला अल्पसा परिहार तो असा की घरकुल चिखली खरं तर मी बाहेरून आलेली नाही महाराज बरोबर देवयाचा असलेला अल्पसा परिहार तो म्हणजे असा की या ठिकाणी आपल्या घरकुल
हायस्कूलमधील ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ व शिव पार्वती भजनी मंडळ यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली चालू असलेलं रामकृष्ण हरी भजनी मंडळातर्फे आयोजित केला हा महिला अखंड हरिनाम महिला सप्ताह या ठिकाणी सुंदर अशा रीतीने प्रथम वर्षानुसार सुरुवात करत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज गोनाई मातेने विठ्ठलाच्या पत्नीला, पण बघा बरं का या ठिकाणी देवावरही अधिकार जास्त कोणाचा? पत्नीचा. देवाला साकडं घातलं का? नाही. कुणाला घातलं साकडं? देवाच्या पत्नीला रुक्मिणी मातेला साकडं घातलेलं आहे की सांग सांग रखमाबाई तुझ्या विठ्ठलाला, अगं तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. पण हा परिणाम कशाचा होता महाराज? हा परिणाम होता नामदेव महाराजांच्या भक्तीचा. अहो एवढी भक्ती नामदेव महाराजांनी, असं नामदेव महाराजांनी मंडपामध्ये कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये दृश्य असं की त्या कीर्तनामध्ये देव येऊन नाचत आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचत 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. वा काय दृश्य आहे महाराज. देव Thank you.
मनाने किंवा कसा व्यवहार करून जोडायचा आहे, उत्तम व्यवहार करून जोडायचा आहे. उत्तम भोगीला जीव खाणे. ही भाषा सुद्धा निंदेमध्ये उडते, कारण नाव ऐकल्या ऐकल्या मनामध्ये एक नकारात्मक विचार येतो आणि तुमचं ते म्हणणं, ते शब्द नकारात्मक ऊर्जेमध्ये म्हणजे निंदेमध्ये रूपांतरित होतात. पण कधी कधी काही लोक रिकाम टेकड्यासारखी चौकात बसून बिनधास्त मोकळ्या मनाने निंदा करत असतात. महाराज जाणून बुजून करतात. आता न कळत निंदा होते ती गोष्ट वेगळी. ते म्हणतात ना, गंगा सुद्धा पाप त्यांचे धुते ज्यांचे चुकून पाप झालेले असतात. पण लोक इथं मर्डरवर मर्डर, मर्डरवर मर्डर, मर्डरवर मर्डर करून गंगेमध्ये 10 वेळा उड्या मारतात आणि म्हणतात की मी आता पापमुक्त झालो. झाला का महाराज? नाही झाला. कारण गंगा माता सुद्धा त्यांचेच पाप धुते ज्यांनी चुकून पाप केलेले आहेत. तुम्ही जर जाणून बुजून पाप केलात तर देव तरी तुम्हाला क्षमा करेल का? कधीच नाही महाराज. तसंच निंदेचं फळ ही प्रचंड वाईट आहे. आणि कंचे कानी गुना दसवनारी, आणि कंचे कानी गुना दसवनारी, निंदा मात्र चुकूनही करू नये महाराज.
नावाची होती बरं का. तिला आपण पुढे अभंगाचा भावार्थ पाहू. विठाला आणि चौकात बसवा का, कारण गावामधल्या प्रत्येक व्यक्तीला येता जाता कळालं पाहिजे की जर या स्वराज्यामधल्या वाईट स्त्रीवर कोणी वाईट नजर टाकली ना, या स्वराज्यातल्या स्त्रीवर कोणी वाईट नजर टाकली ना, तर त्याचा सुद्धा असाच चौरंगून चौकात बसवला जाईल. महाराज काय वर्णन करावं माझ्या राजाच्या चरित्राचं. अहो या स्वराज्याच्या कल्याणाकरिता, या स्वराज्याच्या कल्याणाकरिता विजापूरहून निघालेला कल्याण खजिना, विजापूरहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरिता लुटण्यात आला. आणि या लुटीत शिवाजीचे वर्णगुण किती, महाराजांचे वर्णगुण किती, न्याय आणि नीती, सदाचार प्रीती, सदाचार प्रीती. कल्याण खजिनाच्या लुटीत एक महान तरुणला बने मुखाची मान, तिच्या पुढे नुने मान, मानोनी दिला माते सन्मान, परस्त्री काय केला बहुमान. आता शिवराय चारित्र्यवान की, आता शिवराय चारित्र्यवान दे दे दे, आता शिवराय चारित्र्यवान दे 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 दे. महाराज माझ्या राजाचं चरित्र, माझ्या राजाचं चरित्र या युवकांनी, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रत्येक युवकांनी राजाचा एक एक जर गुण अंगीकारायचा, स्वीकारायचा ठरवला ना, तर हा भारत जगाचा सर्वोत्तम देश झाल्याशिवाय राहणार नाही, सर्वोत्तम देश झाल्याशिवाय राहणार नाही. गणपती, गजाष्टपती, भूपती, प्रजापती, सुवासरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टावधान वेष्टित, न्यायकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढता पुरंदर, शक्ती पुराण, सिंहासनाधीश्वर,
शेवटचा म्हणजे वडिलांची पूर्वजांची कीर्ती वाढवणे विठाला आता या सर्व गुणांचं फळ कशा पद्धतीने प्राप्त होईल अभंगाच्या शेवटच्या आश्रमाचे
आणि त्यांच्या होतावी खूप सुंदर गायन महाराज, खूप सुंदर, जोरदार टाळ्या.